महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सक्षम पोलीस टाइमच्या वर्धापन दिन सोहळ्यात डॉक्टर तुकाराम गवळी यांना कार्यकुशल धुरंधर पुरस्कार प्रदान। सक्षम पोलीस टाइम्स या नामांकित वृत्तपत्राच्या 12व्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून नाशिकमध्ये राज्यस्तरीय सक्षम रत्न पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात पार पडले। या दिमागदार सोहळ्यात मालेगाव येथील ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक डॉक्टर तुकाराम गवळी यांना त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल कार्यकुशल धुरंधर हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या सोहळ्यात डॉक्टर गवळी यांच्यासोबतच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांचा त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला। पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मान्यवर डॉक्टर अनिल धनगर आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय सेवेबद्दल, शंकर दौलत भामरे उर्फ मोठा भाऊ सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल, पोपट महादू पवार उर्फ नाना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल, अशोक कृष्णा देवरे सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल, सुदाम अमृत गांगुर्डे उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील यशाबद्दल, खंडेराव गांगुर्डे विविध सामाजिक उपक्रमातील सक्रिय सहभागाबद्दल। सोहळ्याचे विशेष म्हणजे नाशिक येथील अशोका व्हर्च्यू लर्निंग सेंटर मध्ये पार पडलेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आणि नियोजन मुख्य संपादक विलास पाटील यांनी केले। विशेष म्हणजे शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाची तमा न बाळगता संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी आणि समर्थकांनी तुडुंब भरलेले होते। पत्रकारिता ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून ती एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे, हे ब्रीद डॉक्टर तुकाराम गवळी यांनी आपल्या कार्यातून नेहमीच सार्थ ठरवले आहे। त्यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल उत्तर महाराष्ट्र आणि मालेगाव परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पितांबर शिरोळे, मालेगाव। डॉक्टर तुकाराम गवळी। आमचे नांदेडचे ज्येष्ठ सहकारी त्यांनी यावर्षीचा जागतिक महिला अतिशय चांगला सोहळा आयोजित केला जाते। संतोष कांबळे सर यांना या वर्षीचा कार्यकुशल धुरंधर पुरस्कार आम्ही ठिकाणी जाहीर करत आहोत। ते काही कार्यक्रमामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांच्यापर्यंत चौधरी शिर्डीचे उद्योजक आहेत, त्यांनी सक्षम टाइम मीडिया फाउंडेशनला आज 51,000 रुपये देत आहेत चांगल्या कार्यासाठी। ते स्वतःहून त्यांनी सांगितलं की 51,000 रुपयाचा चेक त्या आज आपल्या संस्थेला देत आहेत। मी भाऊसाहेबांचा ऋणी आहे, एक सक्षम फाउंडेशनचा संपादक म्हणून आणि अखिल भारतीय सक्षम टाइम मीडिया फाउंडेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्यासारख्या दात्यांमुळे आज आम्ही उभे आहोत आणि आमचे संघटन होते। धन्यवाद सर, आपले आणि ऋणी आहोत। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।